तुम्ही गाडीमध्ये जे पेट्रोल भरता ना त्याच्यामध्ये 20% पेक्षा जास्त इथेनॉल असतं आणि हे इथेनॉल कुठून येतं तुम्हाला माहिती आहे का? ना हे ब्राझीलमधून येतं ना अमेरिकेमधून येतं. हे येतं आपल्या भारतामधून आणि स्पेशली पुण्यातनं येतं. ज्या कंपनीबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याचं कदाचित तुम्ही नावही ऐकलेलं नसेल. त्या कंपनीचं नाव आहे प्राज इंडस्ट्रीज. म्हणजे 1983 ची गोष्ट आहे ज्यावेळेस ही प्राज इंडस्ट्री प्रमोद चौधरी यांनी सुरू केली. आज 75 पेक्षा जास्त देशांमध्ये इथेनॉलचं प्रोडक्शनची जी टेक्नॉलॉजी आहे ते तिथे पुरवत असतात. भारत असेल, ब्राझील असेल, USA, थायलंड, फिलिपिन्स, सगळ्या जगात ह्या प्राज इंडस्ट्रीचे ना असंख्य प्लांट्स आहेत. महाराष्ट्रात बसून सगळ्या जगाला बायोफ्युएल कसं बनवायचं ही कंपनी शिकवत असते. आता तुम्हाला वाटेल एवढी मोठी कंपनी असून आम्ही कसं नाव नाही ऐकलं. अहो, ही कंपनी B2B मध्ये आहे. म्हणजे हे डायरेक्ट लोकांना विकत नाहीत, हे कंपनीजला विकतात आणि त्याच्यामुळे डिस्टिलरीज असतील किंवा पेट्रोकेमिकल कंपनी असतील, बायोफ्युएलचे प्लांट असतील, त्याच्यामुळे इनव्हिजिबल आहे. पण ही फार मोठी कंपनी आहे, ग्लोबल आहे. आता खरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, 1990 मध्ये जेव्हा कोणालाच बायोफ्युएल मध्ये इंटरेस्ट नव्हता ना तेव्हा प्राजने त्याच्यामध्ये डोकं घातलं. बघा, सगळे म्हणत होते काही इंटरेस्ट नाही, कोणाला माहिती नव्हतं. इथेनॉल फर्मेंटेशनची जी केमिस्ट्री आहे ही खूप चिकट असते, अनग्लॅमरस असते, म्हणजे लोकांना जेवढं काही माहित नसतं. पण कोणी त्याला हात लावायला तयार नसताना ह्या प्राज इंडस्ट्रीचे म्हणजे प्रमोद सरांनी ह्याच्यात हात घातला, डोकं लावलं आणि त्या कंपनीच्या मागे लागले. मग हळूहळू मोठी कंपनी केली, त्याचं IPO लॉन्च केलं आणि सगळं काही केलं. म्हणजे जवळपास 20 वर्ष शांतपणे ह्या प्रॉब्लेम वरती ते झटत राहिले, डोकं लावत राहिले आणि 2025 पर्यंत म्हणजे आज गव्हर्नमेंट म्हणते की 20% जास्त इथेनॉल हे तुमच्या पेट्रोलमध्ये पाहिजे. यालाच म्हणतात द इनव्हिजिबल चॅम्पियन. म्हणजे जे प्रॉब्लेम लोकांना माहिती नसतात, अनकॉमन असतात, जे लोकांना आवडत नसतात, त्या प्रॉब्लेमच्या खोलात जाणं फार गरजेचं आहे. 20 वर्ष जसं प्रमोद सरांनी लागून राहिले त्याच पद्धतीने लागून राहणं फार इम्पॉर्टंट आहे. ऑफिसमध्ये पण मी बघतो बऱ्याच लोकांना ग्लॅमरस कामं करायचे, चांगले चांगले कामं करायचे, जिथे सगळं पिक्चराइज होतं तिथे. बिझनेसमध्ये पण बघा ना, असे कामं करायचे जिथे खूप ग्लॅमर मिळतो. पण बऱ्याचदा कधी कधी इनव्हिजिबल गोष्टींमध्ये खूप पैसा असतो, इनव्हिजिबल गोष्टींमध्ये यश असतं. ऑफिसेसमध्ये पण ते प्रोसेस किंवा जिथे आपण पिक्चरमध्ये येत नाही असे कामं सुद्धा आपल्याला फार मोठं बनवून देऊ शकतात. पण बऱ्याचदा आपण त्या नॉन ग्लॅमर गोष्टींच्या मागे न लागता ग्लॅमर गोष्टींच्या मागे लागतो, तिथे भरपूर सारं सॅच्युरेशन झालेलं आहे. मला असं वाटतं ऑफिस असेल, बिझनेस असेल, तुम्ही पण असं काहीतरी शोधा ना की जे इनव्हिजिबल आहे आणि त्या इनव्हिजिबल गोष्टीच्या मागे लागा, खोलात जा, कदाचित तुम्हाला यश तिथे सापडेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये मला सांगा.